आज मी घरच्या शेवयांचा उपमा करते। शेवया घरच्याच आहेत, पण मी नाही केल्या। ह्या तर माझ्या साताऱ्याच्या मैत्रिणीच्या आईने केल्या। काय गंमत आहे ना, म्हणजे तिच्या आईने त्या तिला दिल्या आणि तिने त्यातल्या शेवया मलाही दिल्या। बरं, शेवयांबरोबर या शेवयांचा उपमा कसा करायचा ते सुद्धा तिने मला सांगितलं। मी तिला म्हटलं, हो ग बाई, या शेवया तुझ्या घरच्या, रेसिपी तुझ्या आईची, या मायेच्या शेवयांना चव येईल का ग माझ्या हातची? ठरलं तर मग आज शेवयांचा उपमा करायचा। गॅस पेटवला, तूप तापवलं आणि त्या नाजूक शेवया तुपात परतल्या। आता पुन्हा कढईत तेल गरम करून मोहरी टाकली। बरं, मोहरी तडतडल्यावर डाळी परतल्या। मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो देखील घातला। पाणी आणि मीठ, थोडीशी साखर, कारण तिच्या आईने म्हटलं थोडंसं गोडसर उपमा असेल तर तो लाजतो आणि फुलतो। आणि खरंच शेवया फुलल्या, उपमा तयार झाला आणि घरात मस्त दरवळला त्या दूरच्या मायेचा सुवास।